नमस्कार. हा. सनातन शास्त्र या आपल्या विशेष कार्यक्रमात खूप खूप स्वागत. नमस्कार सर्वांना. आजचं हे सत्र ना, म्हणजे आजची ही जी सखोल चर्चा आहे ती एका अशा विषयावर आहे जो ऐकल्यावर कुणालाही क्षणभर थांबून विचार करायला भाग पाडेल. नक्कीच. आपण नेहमी पाहतो की जगातील काही अत्यंत तेजस्वी, प्रज्ञावान आणि महान आत्मे खूप लवकर हे जग सोडून जातात. हो. ही एक अशी गूढ बाब आहे जी शतकानुशतके अभ्यासकांना आणि आध्यात्मिक साधकांना विचार करायला लावत आहे. ओ, हे अत्यंत रंजक आणि तितकंच गहन आहे. बरोबर. आता उदाहरणच पाहायची झाली तर आदि शंकराचार्य केवळ 32 वर्ष जगले. हां. संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी संजीवन समाधी घेतली आणि स्वामी विवेकानंद 39व्या वर्षी अनंतात विलीन झाले. अगदी तरुण वयात. हो ना. म्हणजे विचार करा, वयाच्या 32व्या वर्षी आजकाल आपण सर्वजण आपलं करिअर स्थिर करण्याच्या धडपडीत असतो. हो, अगदी. आयुष्य क्लृप्तीत काय करायचं आहे याचा केवळ शोधच घेत असतो. पण या महात्म्यांनी इतक्या कमी वेळात असं अफाट कार्य केलं ज्याचा तेज शेकडो वर्षानंतर आजही तितकंच प्रखर आहे. बरोबर. पण इथेच एक मोठा आणि अत्यंत साहजिक प्रश्न निर्माण होतो. हे सर्व महात्मे ज्यांनी समाजाला इतकी मोठी दिशा दिली ते इतक्या लवकर हे जग सोडून का गेले? हाच तो मुख्य प्रश्न आहे. त्यांच्या या अल्पायुष्यामागे नेमका कोणता आध्यात्मिक आणि तार्किक अर्थ दडलेला आहे? आज आपण याच सखोल प्रश्नाचा वेध घेणार आहोत. नक्कीच. आणि आजच्या या सविस्तर विश्लेषणाचं मुख्य उद्दिष्ट हेच आहे की सनातन धर्मातील या प्राचीन आणि शाश्वत तत्वज्ञानाला आपण आजच्या आधुनिक जीवनाशी जोडून पाहावं. केवळ भावनिक दृष्टिकोनातून नव्हे तर ऐतिहासिक, कर्म आणि योगिक दृष्टिकोनातून आपण या प्रश्नाचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. अगदी बरोबर. या महापुरुषांच्या जीवनाकडे पाहिल्यास आपल्याला अनेक पदर उलगडता येतात. हे पदर केवळ इतिहासाचे नाहीत तर मानवी चेतनेच्या उत्क्रांतीचे आहेत. आजच्या या धकाधकीच्या जीवनात जिथे आपण सर्वजण वेळेच्या आणि यशाच्या मागे धावत आहोत तिथे या अल्पायुषी पण अत्यंत इम्पॅक्ट निर्माण करणाऱ्या जीवनांचा अभ्यास आपल्याला खूप काही शिकून जातो. अगदी खरंय. आपण या सर्व महापुरुषांच्या आयुष्याचा आलेख पाहिला ना तर अक्षरशः थक्क व्हायला होतं. हो. आदि शंकराचार्यांचंच उदाहरण घेऊया. 8व्या शतकातील भारताची अवस्था आपण डोळ्यासमोर आणली तर तो अत्यंत कठीण काळ होता. दळणवळणाची कोणती साधनं नव्हती तेव्हा. अजिबात नव्हती. अशा काळात त्यांनी वयाच्या अवघ्या 32 वर्षात संपूर्ण भारतभर अणवाणी प्रवास केला. अद्वैत वेदांत एकत्र केला. त्यांनी उपनिषदे, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्रांवर अतिशय सखोल आणि प्रगल्भ भाष्य लिहिलं. भारताच्या 4 दिशांना 4 मठांची स्थापना करून सनातन धर्माचं एका अतिशय कठीण काळात पुनरुज्जीवन केलं. जे प्रचंड मोठं काम मोठ्या आणि सुसज्ज संस्था शतकानुशतके करू शकत नाहीत ते एका मानवी आयुष्याच्या केवळ 3 दशकात त्यांनी पूर्ण केलं. हे खरोखरच मानवी कल्पनेच्या पलीकडचं आहे. आणि यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे हा केवळ एकाच महापुरुषाचा प्रवास नाहीये. जेव्हा आपण इतिहासाची पानं उलटतो ना तेव्हा लक्षात येतं की हा एक अत्यंत स्पष्ट पॅटर्न आहे. म्हणजे एक ठराविक साचा दिसून येतो. अगदी. महाराष्ट्रातील संत ज्ञानेश्वरांचं उदाहरण पहा. त्यांनी वयाच्या केवळ 16व्या वर्षी ज्ञानेश्वरीसारखा अफाट आणि तत्वज्ञानाने खचाखच भरलेला ग्रंथ लिहिला. फक्त 16व्या वर्षी. हो. त्यानंतर अमृतानुभव लिहिला ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची आणि पर्यायाने भारताची आध्यात्मिक संस्कृतीच बदलून गेली. त्यांनी जे ज्ञान सर्वसामान्यांसाठी खुलं केलं ते आज शेकडो वर्षांनंतरही तितकंच प्रासंगिक आहे. बरोबर आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व करून झाल्यावर वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी त्यांनी स्वतःच्या इच्छेने संजीवन समाधी घेतली. संजीवन समाधी हा मृत्यू नव्हता तर तो एक अत्यंत जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय होता भौतिक देहाचा त्याग करण्याचा. आणि हीच गोष्ट स्वामी विवेकानंदांच्या बाबतीतही ठळकपणे दिसते. अवघ्या 39 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी पाश्चात्य जगाला वेदांताची आणि भारतीय तत्वज्ञानाची ओळख करून दिली. भारतीयांमध्ये जो हरवलेला आत्मविश्वास होता तो त्यांनी पुन्हा जागृत केला. रामकृष्ण मिशनची स्थापना केली. श्री रामकृष्ण परमहंस स्वतः 50व्या वर्षी गेले. जे खूप कमी वय नसलं तरी त्यांच्या कार्याचा आवाका आणि त्यांची आध्यात्मिक उंची पाहता ते अल्पायुष्यच वाटतं. आध्यात्मिक तीव्रतेमुळे त्यांचं शरीर अधिक काळ साथ देऊ शकलं नाही. संत मीराबाईंच्या बाबतीतही असंच रहस्यमयी पद्धतीने लुप्त झाल्याची आख्यायिका आहे. पण इथे मला एका गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतं. कोणती गोष्ट? म्हणजे हे केवळ भारतीय खंडातच घडलं असं नाहीये. बरोबर? अगदी बरोबर. जर आपण याला एका व्यापक आणि जागतिक दृष्टिकोनातून पाहिलं तर भारताबाहेरही ही उदाहरणं अगदी ठळकपणे पाहायला मिळतात. म्हणजे जगभरात हा पॅटर्न दिसतो. हो.
फ्रान्सची जोन ऑफ आर्क, जिने एका संपूर्ण राष्ट्राला प्रेरणा दिली, ती वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी जग सोडून गेली. बापरे, फक्त 19 वर्षे. अलेक्झांडर द ग्रेट, ज्याने वयाच्या 30व्या वर्षापर्यंत तत्कालीन ज्ञात जगाचा बहुतांश भाग जिंकला होता, तो 32व्या वर्षी मरण पावला. आणि येशू ख्रिस्त अवघ्या 33 वर्षांचे असताना त्यांनी जगाचा निरोप घेतला. या सर्व ऐतिहासिक आणि जागतिक नोंदींवरून एक अतिशय महत्त्वाचा वैश्विक निष्कर्ष निघतो, आणि तो म्हणजे इंटेन्सिटी कंप्रेसेस टाइम. इंटेन्सिटी कंप्रेसेस टाइम. हो, म्हणजेच जीवनाची प्रचंड तीव्रता वेळेला संकुचित करते. जेव्हा जीवन ऊर्जेने आणि उद्देशाने ओतप्रोत भरलेलं असतं, तेव्हा कालावधी आपोआपच दुय्यम ठरतो. आणि इथेच खरी गंमत आहे. असं का होतं? हे महात्म्य अल्पायुषी का असतात? आपल्या संदर्भानुसार आणि विविध तत्त्वज्ञानांच्या अभ्यासानुसार याचे 5 मुख्य दृष्टिकोन आहेत. हो, आपण एकामागून एक या सर्व दृष्टिकोनांचं सविस्तर विश्लेषण करूया. पहिला दृष्टिकोन आहे कर्मसिद्धांत किंवा कर्मिक कंप्लीशन. हा वेदांतिक दृष्टिकोन नेमका काय सांगतो? कारण कर्म हा शब्द आपण रोजच्या जीवनात खूप सहज वापरतो, पण याचा खरा अर्थ खूप सखोल आहे. कर्मसिद्धांतानुसार जेव्हा एखादा आत्मा पूर्णत्वाला पोचतो, तेव्हा त्याचं या भौतिक जगातील शिल्लक कर्म अत्यंत नगण्य असतं. इथे 2 संकल्पना अत्यंत सोप्या भाषेत समजून घेणं गरजेचं आहे. कोणत्या? एक म्हणजे प्रारब्ध कर्म, जे या जन्मासाठी ठरलेलं असतं किंवा तो जीव घेऊन आलेला असतो, आणि दुसरं आगामी कर्म, जे आपण या जन्मात करत असलेल्या कृतींमधून भविष्यात फळ देण्यासाठी निर्माण करत असतो. म्हणजे जे आपण नव्याने तयार करतो. अगदी बरोबर. सामान्य माणसांच्या बाबतीत काय होतं? आपण रोजच्या जीवनात अनेक इच्छा, आकांक्षा आणि वासना बाळगतो. मला हे हवंय, मला ते मिळवायचंय, या मी आणि माझे या भावनेमुळे आपण सतत नवीन आगामी कर्म निर्माण करत असतो. पण या सिद्ध आणि मुक्त महापुरुषांकडे केवळ त्यांचं ठरलेलं प्रारब्ध असतं, पण त्यांच्याकडे कोणतंही आगामी कर्म शिल्लक नसतं. म्हणजे त्यांच्या कृतींमागे कोणतीही वैयक्तिक इच्छा किंवा वासना नसते, त्यामुळे नवीन कर्म तयारच होत नाही. अगदी अचूक. त्यांची प्रत्येक कृती ही स्वतःसाठी नसून ती संपूर्ण जगाप्रती असलेल्या प्रचंड करुणेपोटी असते. आपण एका बागेतील झाडाच्या उदाहरणाने हे समजून घेऊया. हां, सांगा ना. समजा आपण एका विशिष्ट फळासाठी एक रोपटं लावलं आहे. त्या रोपट्याने जेव्हा ते फळ दिलं, त्याचं उद्दिष्ट पूर्ण झालं, तेव्हा ते रोपटं आपलं कार्य संपवतं. बरोबर. सामान्य माणसांचं असं असतं की त्यांच्या अनेक अपूर्ण इच्छा आणि वासना असल्यामुळे आयुष्याची लांबी ऊर्जेच्या पातळीवर वाढत जाते. पण या महात्म्यांचं जगाशी असलेले सर्व ऋणानुबंध पूर्ण झालेले असतात. ऋणानुबंध संपलेले असतात. हो, कोणतंही आगामी कर्म शिल्लक नसल्यामुळे आणि कोणतीही भौतिक इच्छा नसल्यामुळे प्रारब्ध संपताच ते सहजासहजी शरीर सोडतात. त्यांचं जीवन कॅलेंडरवर नाही तर एका महान मिशनवर आधारित असतं. हे कर्माचं आणि ऋणानुबंधाचं गणित ऐकलं की एक गोष्ट स्पष्ट होते. त्यांचं मन तर पूर्णपणे शांत आणि इच्छारहित होतं, पण मग त्यांच्या शरीराचं काय? शरीराचं? कारण आध्यात्मिक साधना ही फक्त मनावर नाही तर शरीरावरही परिणाम करते ना. म्हणूनच मला आपल्या दुसऱ्या दृष्टिकोनाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे, जो आहे योगिक अग्नी किंवा योगिक फायर. आपण नेहमी ऐकतो की तीव्र तपस्या किंवा योग साधनेचा शरीरावर खूप मोठा परिणाम होतो. हे नेमकं कसं काम करतं? हा अत्यंत महत्त्वाचा आणि वैज्ञानिक अंगाने जाणारा दृष्टिकोन आहे. जेव्हा आपण योगिक तपस्या, समाधी अवस्था आणि कुंडलिनी जागृतीबद्दल बोलतो, तेव्हा आपण एका प्रचंड ऊर्जेबद्दल बोलत असतो. या ऊर्जेचा शरीराच्या मज्जासंस्थेवर म्हणजेच नर्व्हस सिस्टीमवर प्रचंड ताण येतो. प्राचीन योगी ग्रंथांमध्ये याचा स्पष्ट उल्लेख आहे की उच्च पातळीवरील चेतना शरीराची झीज वेगाने करू शकते. आपण एक साधं उदाहरण घेऊया. हो, नक्कीच. जसे अनेक साधक किंवा सामान्य लोक श्रद्धेने आणि एकाग्रतेने मंत्र म्हणतात, तेव्हा त्या मंत्रांच्या उच्चारणातून शरीरात आणि आसपासच्या वातावरणात एक प्रकारची सूक्ष्म स्पंदने निर्माण होतात. म्हणजे व्हायब्रेशन्स. अगदी. ही स्पंदने मनाला शांत करतात आणि शरीराला ऊर्जा देतात. पण विचार करा, जर ही स्पंदने सर्वोच्च पातळीवर गेली तर काय होईल? म्हणजे ती ऊर्जा एका सामान्य मानवी शरीराच्या कल्पनेपलीकडची असेल. अगदी. भौतिक शरीर ती ऊर्जा जास्त काळ सहन करू शकत नाही. हे एका 1000 व्होल्टच्या विजेच्या प्रवाहासारखा आहे, जो एका अत्यंत नाजूक 100 वॅटच्या बल्बमधनं पाठवला गेलाय. तो बल्ब प्रचंड उजळून निघेल, पण तो लवकरच जळून जाईल. बरोबर.
स्वतः स्वामी विवेकानंदांनाही त्यांच्या ऊर्जेची पूर्ण जाणीव होती. म्हणूनच त्यांनी एकदा म्हटलं होतं की मी 40वं वर्ष पाहणार नाही. बापरे. हो, काही योग साधक हे उल्केसारखे असतात. ते आकाशातून वेगाने जळत येतात, अल्पावधीतच आसमंत उजळून टाकतात आणि संपून जातात. त्यांची ती योगिक अग्नीच त्यांच्या भौतिक शरीराला भस्मसात करते. हे ऐकल्यावर अक्षरशः अंगावर काटा येतो. म्हणजे हे शरीर एका विशिष्ट मर्यादेपलीकडे ती ऊर्जा सहन करू शकत नाही. हे ऐकताना मला राहून एक विचार येतोय. काय? जर त्यांना माहीत होतं की या प्रचंड ऊर्जेमुळे शरीर लवकर संपेल, तरीही त्यांनी तो वेग का निवडला? नक्कीच यामागे एखादं अत्यंत तातडीचं आणि महत्त्वाचं ध्येय असावं. अगदी. आणि इथूनच आपण तिसऱ्या दृष्टिकोनाकडे येतो, विशिष्ट ध्येय किंवा स्पेसिफिक टास्क. जसं आपण मगाशी म्हणालो की ते एका मिशनवर असतात. काही आत्मे एका अगदी विशिष्ट ध्येयासाठीच जन्म घेतात. होय, आणि जेव्हा ते ध्येय पूर्ण होतं तेव्हा ते या जगातून अत्यंत शांतपणे माघार घेतात. तुम्ही जर या सर्व महापुरुषांच्या कार्यांकडे नीट पाहिलंत तर लक्षात येईल की आदि शंकराचार्यांनी विखुरलेलं वैदिक तत्वज्ञान एकत्र केलं. तो काळ असा होता जेव्हा सनातन धर्माला एका मजबूत वैचारिक बैठकीची गरज होती. बरोबर. त्यानंतर शतकानंतर संत ज्ञानेश्वरांनी तेच तत्वज्ञान, जे केवळ संस्कृतमध्ये आणि मुठभर विद्वानांपुरतं मर्यादित होतं, ते प्राकृत भाषेत आणून सर्वसामान्यांपर्यंत पोचवलं. त्यांनी ज्ञानाचं लोकशाहीकरण केलं. क्या बात आहे. आणि आधुनिक काळात स्वामी विवेकानंदांनी तेच ज्ञान 7 समुद्रापार नेऊन संपूर्ण जगभर पसरवलं. प्रत्येकाने आपापली भूमिका अतिशय अचूकपणे पार पाडली. थांबा, हे ऐकताना मला रसायनशास्त्रातील कॅटलिस्टची आठवण येत आहे. आपण शाळेत शिकलोय की कॅटलिस्ट म्हणजेच असे उत्प्रेरक जे स्वतःच्या मूळ स्वरूपात कोणताही बदल न होऊ देता एका संथ चालणाऱ्या रासायनिक प्रक्रियेत अचानक एक प्रचंड मोठा बदल घडवून आणतात. त्या प्रक्रियेला वेगवान करतात. आणि एकदा का ती प्रक्रिया पूर्ण झाली की ते त्यातून जसेच्या तसे बाहेर पडतात. हे महात्मेही अगदी तसेच होते ना? त्यांनी जगात प्रवेश केला, मानवी चेतनेत आणि विचारधारेत एक क्रांती घडवून आणली आणि ते शांतपणे निघून गेले. अत्यंत चपखल उदाहरण. ते खरोखरच मानवी इतिहासातील कॅटलिस्ट होते. त्यांनी समाजाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवलं आणि स्वतः मात्र त्यातून अलिप्त राहिले. पण ह्या तात्विक, योगिक आणि आध्यात्मिक कारणांव्यतिरिक्त आपण एका अत्यंत व्यावहारिक आणि कटू सत्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. आणि तो आहे आपला चौथा दृष्टिकोन, सामाजिक आणि राजकीय वास्तव. हा दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे. कारण आपण त्यांच्या आत्म्याबद्दल बोलत असलो तरी शेवटी ते एका भौतिक शरीरातच वावरत होते. आणि प्राचीन तसंच मध्ययुगीन काळात आजच्यासारखं मॉडर्न मेडिसिन उपलब्ध नव्हतं. हे खूपच महत्वाचं आणि जमिनीवरचं वास्तव आहे. आपण अनेकदा त्यांच्या आध्यात्मिक उंचीमुळे त्यांच्या भौतिक कष्टांकडे दुर्लक्ष करतो. आदि शंकराचार्य संपूर्ण भारतभर अनवाणी पायांनी फिरले. हो, 8व्या शतकातील भारत म्हणजे घनदाट जंगले, हिंस्र श्वापदे, नद्यांना येणारे पूर आणि प्रवासाच्या अत्यंत कठीण अटी. याची आपण आज केवळ कल्पनाच करू शकतो. त्यांनी हजारो किलोमीटरचा प्रवास पायी केला. या प्रवासात शरीराची किती झीज झाली असेल याचा विचार करा. आणि संत ज्ञानेश्वरांच्या बाबतीत तर हे कष्ट केवळ शारीरिक नव्हते, तर ते अत्यंत तीव्र मानसिक आणि सामाजिक होते. संन्याशाची मुलं म्हणून त्यांना लहानपणापासूनच प्रचंड मोठा सामाजिक बहिष्कार आणि अपमान सहन करावा लागला. बरोबर. त्यांना तत्कालीन समाजाने अक्षरशः वाईट टाकलं होतं. तरीही त्यांच्या मनात समाजाबद्दल कोणताही राग नव्हता. त्यांनी ज्ञानेश्वरीत पसायदानच मागितलं. पण या सगळ्याचा भौतिक शरीरावर होणारा आघात, वारंवार येणारे आजारपण, पोषण आणि विश्रांतीचा अभाव, या भौतिक मर्यादांकडे आपण डोळेझाक करू शकत नाही. अगदी खरं आहे. शरीर हे शेवटी नाशिवंत आहे आणि तत्कालीन सामाजिक वास्तवाने, निसर्गाच्या प्रतिकूलतेने त्या शरीराची अत्यंत कठोर कसोटीच पाहिली होती. त्यामुळे त्यांचं लवकर जाणं हे काही अंशी तत्कालीन वैद्यकीय आणि सामाजिक परिस्थितीचाही परिणाम होता. आता आपण 5व्या आणि शेवटच्या दृष्टिकोनाकडे येऊया, पौराणिक प्रभाव किंवा मिथिक ॲम्प्लिफिकेशन. हा एक अतिशय रंजक समाजशास्त्रीय दृष्टिकोन आहे. हा दृष्टिकोन सांगतो की अल्पायुष्यामुळे या संतांची आणि महापुरुषांची प्रतिमा समाजात शाश्वत तरुण म्हणजेच इटर्नल यूथ म्हणून कायम राहते. खरंय, आजारी शरीर, म्हातारपण किंवा शारीरिक दुर्बल्य या महापुरुषांच्या वाट्याला आलंच नाही. आणि कदाचित म्हणूनच त्यांच्याबद्दलचा एक वेगळाच आदर किंवा एक वलय समाजात निर्माण झाला असावा. त्यांच्या लवकर जाण्याने त्यांचा प्रभाव अधिक वाढतो असं म्हणायचंय का?
एका अर्थाने हो. जेव्हा एखादा महापुरुष ऐन तारुण्यात किंवा आपल्या कार्याच्या अगदी शिखरावर असताना जग सोडतो, तेव्हा त्याच्या मूळ उद्देशाला वेळ आणि भ्रष्टाचाराची कीड लागत नाही. बरोबर. आपण इतिहासात पाहतो की अनेकदा प्रदीर्घ काळ चालणाऱ्या संस्थांमध्ये किंवा चळवळींमध्ये कालाओघात भ्रष्टाचार येतो किंवा मूळ विचारांपासून फारकत घेतल्याचं दिसून येतं. म्हातारपणामुळे येणाऱ्या तडजोडी त्यांच्या वाट्याला येत नाहीत. या महापुरुषांच्या अल्पायुष्यामुळे त्यांची प्रतिमा अत्यंत शुद्ध, निष्कलंक आणि प्रेरणादायी राहते. इथे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की हे कोणतंही नकारात्मक विधान नाही, तर हे मानवी मानसशास्त्राचं आणि समाजशास्त्राचं एक वास्तव आहे. त्यांचे विचार हे नेहमीच तरुण आणि ऊर्जस्वी वाटतात. खरंच हे खूपच अचंबित करणारं आहे. या पाचही दृष्टिकोनातून आपण एकाच प्रश्नाची वेगवेगळी उत्तरे शोधली. पण इथे मला एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडावासा वाटतो. कोणता? आपण वेळ विरुद्ध तीव्रता म्हणजे टाइम वर्सेस इंटेन्सिटी यावर बोलत आहोत. हे असं आहे की दशकानुदशके संथ जळणारा कोळसा आणि एकाच क्षणी कडाडणारी सर्वत्र लख्ख प्रकाश देणारी वीज. दोन्ही आगच आहेत, पण एक अत्यंत कॉन्सन्ट्रेटेड किंवा केंद्रित आहे. तरीही आपल्या या सखोल चर्चेत एक महत्त्वाची नोंद घेणं आवश्यक आहे की सर्वच संत लवकर गेले नाहीत. हा कोणताही नियम नाही, होय ना? अगदी बरोबर. आणि हे स्पष्ट करणं अत्यंत गरजेचं आहे. हा कोणताही अलिखित नियम नाहीये. जर आपण इतर उदाहरणे पाहिली तर रमण महर्षी वयाच्या 17व्या वर्षापर्यंत जगले आणि त्यांनी हजारो साधकांना मार्गदर्शन केलं. हो. आनंदमयी मा 86 वर्ष जगल्या. नीम करोली बाबा यांनीही 70च्या दशकापर्यंत आयुष्य व्यतीत केलं आणि जगभर प्रेम आणि भक्तीचा संदेश दिला. त्यामुळे महान होण्यासाठी किंवा आध्यात्मिक उंची गाठण्यासाठी अल्पायुष्य असणं अजिबात आवश्यक नाही. अत्यंत तीव्र गतीने बदल घडवणाऱ्या एका विशिष्ट कार्यासाठी आलेल्या सुधारकांचा तो केवळ एक पॅटर्न आहे, तो नियम नाही. हा मुद्दा आजच्या पिढीसाठी खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे आध्यात्मिक तीव्रतेसाठी स्वतःच्या शरीराचा विनाश करणं आवश्यक नाहीये. आजकालच्या या वेगवान आणि धकाधकीच्या जगात जिथे आपण सर्वजण यशाच्या मागे धावत आहोत, सतत कामात मग्न असतो, तिथे हा प्रश्न पडणं साहजिक आहे की महान होण्यासाठी किंवा स्वतःचा इम्पॅक्ट निर्माण करण्यासाठी स्वतःला जाळून घेणं गरजेचं आहे का? यावर अत्यंत ठामपणे सांगता येईल की नाही, अजिबात नाही. आजच्या काळात आपल्याला यातून बॅलन्स आणि इंटिग्रेशन शिकणं जास्त महत्त्वाचं आहे. बरोबर. त्या महात्म्यांचं कार्य, त्यांचं ध्येय आणि त्यांचा काळ वेगळा होता. ते एका विशिष्ट उद्दिष्टाने आले होते. आज आपण आपल्या आयुष्यात आध्यात्मिक खोली नक्कीच आणू शकतो, पण त्यासाठी बर्नआउट होण्याची किंवा स्वतःला संपवण्याची कोणतीही गरज नाही. शरीराची काळजी घेणं, मानसिक आरोग्य जपणं आणि आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात संतुलन राखणं हे देखील एक प्रकारचं योगच आहे. सनातन धर्म नेहमीच शरीरम माध्यम खलु धर्म साधनम म्हणजे शरीर हेच धर्मपालनाचं पहिलं साधन आहे असं सांगतो. क्या बात आहे. म्हणजेच आपल्याला त्यांचा पॅटर्न समजून घ्यायचा आहे, त्यांची कॉपी करायची नाही. अगदी. आजच्या जगात जिथे बर्नआउट ही एक मोठी समस्या बनली आहे, तिथे हे संतुलन राखणंच खरा योग ठरेल. हे आजच्या सत्राचं खऱ्या अर्थाने एक सुंदर आणि प्रगल्भ सार आहे. या सविस्तर विश्लेषणाच्या शेवटी मी आपल्या सर्व श्रोत्यांसाठी एक सखोल आणि विचार करायला लावणारा प्रश्न सोडून देऊ इच्छिते. नक्कीच. जेव्हा आपण या महापुरुषांच्या आयुष्याकडे पाहतो, तेव्हा आपण विचार करायला हवा की आपण आयुष्याची लांबी मोजणार की त्याची खोली. आयुष्याची वर्षे महत्वाची आहेत की त्या वर्षांमधला तो इम्पॅक्ट महत्वाचा आहे. केवळ 100 वर्ष जगून जगाला काहीच न देण्यापेक्षा कमी वर्ष जगून जगाला दिशा देणं श्रेष्ठ नाही का? क्रोनॉलॉजी महत्वाची की इम्पॅक्ट? आपण आपल्या स्वतःच्या आयुष्यात ही खोली कशी आणू शकतो याचा नक्की विचार करा. हा खरोखरच प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करण्यासारखा प्रश्न आहे. जीवनाची सार्थकता ही वेळेत नाही, तर त्या वेळेत आपण काय भरतो यावर अवलंबून आहे. हा विषय आणि त्यातील विचारांची खोली आवडली असेल तर हा कार्यक्रम नक्की लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच कमेंट करून नक्की सांगा आपल्या सर्वांना काय वाटतं. एक प्रदीर्घ पण सामान्य आयुष्य जगणं अधिक महत्त्वाचं आहे की एक छोटं पण जगाला प्रकाश देणारं आयुष्य? आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहत आहोत. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयासह. तोपर्यंत पाहत रहा, ऐकत रहा सनातन शास्त्र. नमस्कार.